नमस्कार. काव्यांजलीच्या काव्यमय प्रवासात तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत. आज कवयित्री शांताबाई शेळके यांची एक कविता. तसं तर त्यांच्या प्रत्येक कविता ह्या खूप सुंदर आणि मनाला भावणाऱ्या अशा आहेत. तर त्यातलीच एक कविता, शीर्षक आहे पैठणी. फडताडात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ असे त्यास. धूर कापूर उत्पत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीने जपले एक तन एक मन. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवीपणे मरण आले, आजीच्या माझे सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी गवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी गवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात, गालपटाचा जुळतो धागा. पैठणींच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा. तर शांताबाई शेळके यांची ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. पुन्हा भेटूया कवितांच्या काव्यमय प्रवासात. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.